हॅलो अँड वेलकम टू ऑन द रोड्स. खास कार लव्हरसाठी घेऊन आलोय आम्ही आमचा खास शो. कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे, कोणती नवी गाडी, काय आहे तिची स्पेशालिटी, काय आहे तिचा यूएसपी, या सगळ्याची इन्फॉर्मेशन पुढच्या अर्ध्या तासात आम्ही तुम्हाला देणार आहोत तुमच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे झी 24 तास ऑन द रोड्स अ झिग्निशन शो. चला तर मग सुरू करूया आजची ही कार जर्नी. आजच्या शो मध्ये आपण पाहणार आहोत मर्सिडीजची नवी मेबॅक S600. मोटर रेसिंग विषयी सांगतायत दिलीप देसाई आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आमच्या एक्सपर्ट्स कडून. मर्सिडीजची नवी मेबॅक S600 या गाडीमध्ये काही खास फीचर्स आहेत. या फीचर्स मर्सिडीजनं नव्याने लॉन्च केल्या आहेत. जशा या गाडीमध्ये स्पोर्ट्स कारपेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स देण्याची क्षमता आहे. NVH पॅसेंजर सीट्स आहेत, चांगलं इंटिरियर आहे, अशाच काही आणखी खास फीचर्स आहेत. चला तर मग पाहूयात या गाडीच्या आणखी काही खास फीचर्स. मी आज तुमच्या समोर आलोय एक अफलातून वाहन दाखवायला. आणि हे वाहन एक अतिशय सॉफिस्टिकेटेड, उत्तम दिसणारं आणि अफलातून चालणारं लक्झरी सेडॅन वाहन आहे. परफॉर्मन्स स्पोर्ट्स कार सारखा. मी कशाबद्दल बोलतोय माहिती आहे? मर्सिडीज मेबॅक S600. एक गोष्ट लक्षात ठेवा, मर्सिडीज मेबॅक हे जगातलं अतिशय कॅबिनमध्ये शांतता असलेलं वाहन आहे, ज्याला आम्ही म्हणतो NVH, नॉईज व्हायब्रेशन आणि हार्शनेस शून्य असलेलं. आणि हे वाहन दिसतं अफलातून, चालतं स्पोर्ट्स कारसारखं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अतिशय महत्त्वाची गोष्ट त्याच्यात नवीन अशी निर्माण झालेली आहे की हे वाहन आता भारतात जोडायला सुरुवात केलेली आहे. मर्सिडीज बेंझ इंडिया लिमिटेड हे वाहन पुण्यात चाकण येथे त्यांच्या प्लांटमध्ये जोडतात. त्यामुळे झालं काय माहिती आहे का, किंमत एक शोरूम 2 कोटी रुपयाच्या आतमध्ये, म्हणजे आम्ही त्याला इंग्रजीमध्ये अफोर्डेबिलिटी म्हणतो, ही वाढली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण तरीसुद्धा ते खरंच कसं चालतं, त्याचे काय खुबिया आहेत आणि त्याचे काय काय गोष्टी आतमध्ये फिट केलेल्या आहेत, हे मी चालवल्याशिवाय सांगणं शक्य नाही. माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, जोपर्यंत मी ही गाडी चालवून टेस्ट करून परत येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. मी परत येतो आणि तुमच्याशी संपर्क साधतो. लक्झरी कार म्हणली ना की डोक्यामध्ये मर्सिडीजच येते. समोर चांदणी दिसते बॉनेटवरची. पण मर्सिडीज बेन्झ त्यांची S क्लास बनवून थांबत नाही. मर्सिडीज मेबॅक हे प्रकरण काय माहिती आहे का, की S क्लास तर अतिशय सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. V12 इंजिन 550 हॉर्स पॉवरचं, 9 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, त्याला जोडलेलं स्पेशल ब्रेकिंग, जे काय तुम्ही म्हणाल ते अतिशय उच्च दर्जाचं. म्युझिक सिस्टीम घ्या, जगातली सर्वात महागडी म्युझिक सिस्टीम 24 स्पीकर सकट या गाडीमध्ये लागलेली आहे. ह्याच्या पाठीमागच्या सीटमध्ये बसल्यावरती काय अनुभव आहे माहिती आहे का? हा अनुभव तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळेल सांगू? तुमचं स्वतःचं प्रायव्हेट विमान जर असेल, लिअर जेट किंवा तत्सम, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास सीट असेल, तर त्या सीटमध्ये बसल्यावरती काय फिलिंग येईल, ते फिलिंग या सीटमध्ये. फक्त फरक एवढाच आहे की ते विमान आकाशात आहे आणि हे विमान रस्त्यावरती आहे. आपण आता ह्या रिअर सीटचा जो एरिया आहे त्याच्याकडे जरा बघूया. हे सीट अतिशय कम्फर्टेबल आणि अतिशय वेल डिझाईन्ड आहे. नॅपा लेदरमध्ये अपॉल्स्ट्री, त्याला वुडन ट्रिम, त्या वुडन ट्रिमला स्टीलचं बॅकिंग, तुम्ही जे काय म्हणाल ते. तुमची करमणूक करायला बर्मिस्टरची हाय एंड म्युझिक सिस्टीम 24 स्पीकर्स लागलेले आहेत. म्हणजे एखाद्या मोठ्या सभागृहात बसून एखाद्या संगीत रजनीचा अनुभव घ्यावा असं इथे फिलिंग आहे. तुम्हाला ह्या जागेची ड्रेसिंग रूम सारखा सुद्धा वापर करता येईल. व्हॅनिटी मिरर्स, दिव्यांसकट गाडीतनं खाली उतरताना
तुम्ही तुमचा ॲपिअरन्स नीट आहे की नाही हे याच्यामध्ये बघून सर्व कारवाई करू शकता. सेंट्रल कन्सोलमधनं टेबल बाहेर येऊ शकतात की जी टेबलं तुमच्या पुढे उघडल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये लॅपटॉप ठेवून तुमचं ऑफिसचं काम करू शकता. हा लॅपटॉप पुढच्या इन्फोटेनमेंट सिस्टीमच्या स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला हुकअप करता येतो. ही झाली एक गोष्ट. हे टेबल तुम्ही तुमचं खाणंपिण्याच्या वस्तू ठेवायला सुद्धा वापरू शकता ॲज अ डायनिंग टेबल. सेंट्रल कन्सोलमध्ये ग्लासेस ठेवायला जागा आहे. ह्या जागेमध्ये तुम्ही कोल्ड कॉफी ठेवली तर ती पुष्कळ वेळ गार राहू शकते. तुम्हाला असं वाटलं की ह्या कोल्ड कॉफीची मी हॉट कॉफी करून घेतो तर एका बटनाच्या इशाऱ्याबरोबर या रेफ्रिजरेटरचा आवन होऊन जातो आणि कॉफी गरम होते. सांगायचा मुख्य अर्थ असा आहे की मर्सिडीज बेंझनी मेबॅक ह्या वाहनामध्ये लक्झरी बाकीच्या वाहनात सुद्धा असते, पण ह्या वाहनात तिने अशा लेवलला आणून ठेवली आहे की त्याला काही म्हणजे तोडच नाही. सनरूफ बघा किंवा ज्याला आपण पॅनोरॅमिक सनरूफ म्हणतो, ह्या सनरूफची तुम्ही इंटेन्सिटी बदलू शकता. म्हणजे त्याला डे टाईम मोड करू शकता, आफ्टरनून इव्हनिंग मोड करू शकता, डार्क मोड करू शकता. थोडक्यात म्हणजे ह्या सनरूफच्या काचेचा रंग बदलतो. सेफ्टी बेल्ट, हा जो सेफ्टी बेल्ट लागलेला आहे, ह्या सेफ्टी बेल्टची स्पेशालिटी अशी आहे की ह्या सेफ्टी बेल्टमध्ये एअरबॅग पण आहे. म्हणजे सेफ्टी बेल्ट लागलेला असताना जर ॲक्सिडेंट झाला तर ती एअरबॅग उघडते आणि सेफ्टी बेल्ट तुमच्या शरीराला इजा पोचत नाही. तुमच्या शोल्डर ब्लेडला सुद्धा आणि तुमच्या बरगड्यांना सुद्धा कुशन मिळतं. परत सांगतो, मर्सिडीज सेफ्टीवरती अतिशय पर्टिक्युलर आहेत, पण मेबॅकच्या बाबतीत तर काही विचारायला दुसरी तोडच नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं झाल्यानंतर तरीसुद्धा ह्या जागेचं मला माझ्या आरामाची जागा म्हणजे मला आता झोपी जायचं आहे तर मी काय करू शकतो, बरंच काय काय करू शकतो. ह्या बटनांनी ही पुढची सीट मी संपूर्णरित्या पुढे ढकलून टाकतो आणि मग ह्या सीटचं काय होतं आहे, ह्या सीटचा कंप्लीट रिक्लायनिंग बेड तयार झाला. माझ्या पायाखालचे सगळे सपोर्ट उचलले गेले. म्हणजे काय झालं की मला अंडर द थाय सपोर्टही मिळाला, अंडर द काफ सपोर्टसुद्धा मिळाला. बॅकरेस्ट पाठीमागे गेलेली आहे. डोक्याच्या मागे कुशन्ड बेबी पिलो आहे असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे की कुठल्याही गाडीच्या पाठीमागच्या सीटच्या अल्टिमेट कम्फर्ट असण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ह्या मेबॅकमध्ये संपूर्णरित्या दाखवलेली आहे. संपूर्ण परिपूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही. मला असं वाटतं की 2 कोटी रुपयाची एक शोरूम गाडी ठीक आहे, पण त्याच्यातनं मिळतं आहे काय, रिअर सीट अल्टिमेट कम्फर्ट, ह्याला दुसरी उपमा नाही. आणि ह्याच्यासारखी दुसरी कम्फर्टेबल रिअर सीट असलेली गाडी मी बघितलेली नाही. मी एवढी गोष्ट नक्कीच सांगू शकतो की आजपर्यंत मी जेवढ्या गाड्या टेस्ट केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तरतरेच्या फीचर्स लागलेले आहेत, त्या सर्व गाड्यांचा एकत्रित करून सर्व फीचर्स या गाडीमध्ये लावलेले आहेत. आणि नुसत्या फीचर्स लावणं आणि त्या अतिशय उच्च दर्जाला नेऊन ठेवणं ह्याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकू की एखादी गाडी ओव्हर इंजिनियर्ड असेल की इंजिनिअरिंगचा परमोच्च बिंदू गाठलेलं, तर हे तेव्हा मर्सिडीज S600 मेबॅक ही गाडी काय आहे हे तुमच्यासमोर 10-15 मिनटं उभं राहून मी सांगणं हास्यास्पद आहे. कारण खरं सांगू का, हे वाहन आणि त्याच्यात असलेल्या गोष्टी तुम्हाला जर समजावून सांगायच्या असतील आणि सगळ्यावरती जर प्रकाश टाकायचा असेल तर आपल्याला 1.5-2 तासाचा वेळ पाहिजे तुमच्याशी संवाद साधायला. तो माझ्याकडे नाही. पण एवढी गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की हे वाहन ज्या ब्रँड नेम खाली येतं मर्सिडीज आणि मेबॅक, हे मी जर हे गाडी मिळवायला सक्सेसफुल झालात तर तुम्हाला हे डिसअपॉइंट करणार नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वाहन जोडायला सुरुवात केली आहे आणि जे काही पुढच्या येत्या वर्षाचं प्रोडक्शन आहे
ते सगळं ऑलरेडी विकलं गेलेलं आहे, म्हणजे मंडळींनी बुक करून टाकलेलं आहे. तर जर का एखादं वाहन तुम्हाला मिळालंच तर तुम्हाला नक्कीच ह्याच्यातनं आनंद घेता येईल, ह्याबद्दल मला बिलकुल शंका नाही. आणि परत एकदा सांगतो की लक्झरी कार्स ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये माझ्या पाण्यात काही जवळपास आहे असं मला वाटत नाही. बघा तुम्हाला मिळते का एक, पण मिळाल्यावर बरोबर मला न्यायला विसरू नका. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.